गंगा भागीरथी अनुसया गणपतदादा वेटेकर यांच्या 5.5 महिन्याच्या निमित्तानं फपाळे महाराजांनी आताच या ठिकाणी प्रवचनातून आपल्याला प्रबोधन केलेलं आहे। खरं तर कैलासवासी गणपतदादांच्या नंतर त्या आजींनी हा परिवार सांभाळायचं काम या ठिकाणी केलं। त्यांची मुलं रामदासदादा असतील, सुरेश शेठ असतील, आज या वेटेकर परिवाराचे आणि खरं तर शेरकर परिवाराचे स्नेह संबंध आहे। मला आठवतं आहे मी लहान असल्यापासून रामदासदादा असतील, स्वर्गीय सोपान शेठ शेरकर असतील यांची अतिशय जवळूनची मैत्रीचं नातं त्या ठिकाणी मी जवळून पाहिलेलं आहे। राजकीय विचारधारा जरी वेगवेगळ्या पद्धतीची जरी असली तरीसुद्धा खरं तर हा परिवार सातत्याने शेरकर परिवाराच्या बरोबरीने त्या ठिकाणी विचारधारेने एकत्रित राहिलेला मी पाहिलेलं आहे। आणि नक्कीच मला असं वाटतं का या आजींचा वसा आणि वारसा घेऊन ही सर्व मंडळी या निमित्तानं या ठिकाणी काम करत आहेत। एक सामाजिक बांधिलकी जपण्यामध्ये खरं तर गावातील असंच प्रकारच्या अनेक अडचणी सोडवण्याचं काम ही मंडळी या आजींचा वासा आणि वारसा घेऊन या ठिकाणी करत आहेत। मी या निमित्तानं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। माझ्याबरोबर उपस्थित असलेले आमचे काका नंदूकाका शेरकर असतील, त्याचबरोबर विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय डोबरे असतील, विवेक काकडे असतील, नीलमताई तांबे या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। विघ्नर परिवाराच्या वतीनं आणि माझ्या शेरकर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि या ठिकाणी सांगतो ओम शांती, ओम शांती।